स्वागत आहे तुमचं SPP इंजिनिअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये. सो बेसिकली आज आपण पाहणार आहोत बेसिक इलेक्ट्रिक एनर्जी इंजिनिअरिंग या सब्जेक्टचा लास्ट सेमचा सोल्व पेपर. पूर्ण पेपर आपण सोल्व करणार आहोत. सो चला मग स्टार्ट करूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही असे व्हिडिओ आपल्यासाठी आणत राहू. चला मग स्टार्ट करूया. सो बेसिक इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये आपला जे आता 60 मार्क्सचा पेपर होणार आहे रेग्युलर स्टुडंटसाठी. सो फर्स्ट question आहे आपला draw and explain single line diagram for elementary power system and list down any four components associated with electrical power systems. So the flow of electrical power from generating station to the consumer is called electric power system. So electrical power system काय असतं माहिती का? Electrical power system जे इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम मध्ये इलेक्ट्रिक पॉवर फ्लो होती जनरेटिंग स्टेशन पासून ते कंझ्युमर पर्यंत. मतलब इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम ही एक अशी सिस्टम आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पॉवर फ्लो होती जनरेटिंग स्टेशन पासून ते कंझ्युमर पर्यंत. म्हणजे आपली इलेक्ट्रिकल पॉवर आहे ना सिस्टम ही अशी सिस्टम आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पॉवर फ्लो होती जनरेटिंग स्टेशन टू द कंझ्युमर पर्यंत. इट कंसिस्ट ऑफ फॉलोइंग इम्पॉर्टंट कंपोनंट जनरेटिंग स्टेशन ट्रान्समिशन नेटवर्क डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. जनरेटिंग स्टेशन हे एक असं स्टेशन आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि ट्रान्समिशन नेटवर्क मध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट केली जाते कंझ्युमरला आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मध्ये इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट केली जाते. The three stages of electrical power system can be explained with single line diagram. Generation stage. Electrical power is usually generated at 11 kilovolt. In generating station in India and Europe, different generating station converts available renewable and non-renewable energy sources into electrical energy such as thermal power plant, hydropower plant, solar power plant, nuclear power plant, etc. हे सिंगल लाईन डायग्राम आहे इलेक्ट्रिक पॉवर सिस्टम साठी. हे जनरेटिंग स्टेशन आहे, सेटअप ट्रान्सफॉर्मर आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, 11 किलो व्होल्ट आहे, 132 किलो व्होल्ट आहे, 132 किलो व्होल्टेज आहे, 333 किलो व्होल्टेज आहे. हे रिसिव्हिंग स्टेशन आहे नाही का. त्यानंतर सेकंडरी ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हे सबस्टेशन आहे. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन कंझ्युमर कनेक्शन्स. सिंगल लाईन डायग्राम फॉर इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम. त्यानंतर ट्रान्समिशन स्टेज म्हणजे ट्रान्समिशन स्टेज मध्ये ट्रान्समिट होते इलेक्ट्रिकल सिटी जी जनरेट झालेली जनरेशन स्टेज मध्ये. This generated voltage is then step up to 132 kilo voltage, 400 kilo voltage to 220 kilo volt, 765 kilo volt, etc. Stepping up voltage level depends on the distance at which the power is to be transmitted. This stage is called primary transmission. Distribution stage. The voltage is then stepped down to 33 kilo voltage and 66 kilovolt. Second, transmission lines emerge from this receiving station to connect substations located near load station cities. This voltage is again stepped down to 11 kilo voltage. Large industrial consumers can be supplied at 11 kilo voltage. Feeders emerge from the station. This stage is called primary distribution. Finally, the voltage is stepped down to 415 volt by pole mounted distribution transformer and power delivered to home. This is secondary distribution. Different components related with electrical power system are generators, ट्रान्सफॉर्मर्स, टॉवर्स, पिटर्स. म्हणजे आपली जी इलेक्ट्रिकल सिस्टम असते त्याच्यामध्ये खूप पॉवर रिलेटेड सिस्टम खूप डिफरंट कंपोनेंट्स आहे. फर्स्ट जनरेटर्स आहे, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर्स आहे, टॉवर्स आहे, फिडर्स एक्सेट्रा. आता लक्षात ठेवायचं ह्या सिंगल लाईन डायग्राम जी आपण डायग्राम काढली त्याला 3 मार्क्स असतात. एक्सप्लेनेशन डायग्रामचं केलं आपण तर 2 मार्क्स आणि कंपोनेंट लिस्टिंग केल्या ऍटलीस्ट 4 कंपोनेंट्स तो 2 मार्क्स भेटतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघू. क्वेश्चन नंबर 1 मधला क्वेश्चन नंबर 2. त्याच्यामध्ये आपल्याला एक्सप्रेशन डिराईव्ह करायचे डेल्टा कनेक्टेड टू द स्टार कनेक्टेड नेटवर्कचं कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला हे डेरिव्हेशन करायचं आहे. The two electrical network are called equivalent when the resistance measure between the 2 points are equivalent. Resistance. So we will find equivalent resistance between different points for delta and star connection to find equivalent between both networks. For delta network, equivalent resistance between A and B. So A and B म्हणजे RA parallel to the RB plus RC. Parallel मध्ये RA RB plus RC ला parallel आहे, त्याचा अर्थ वरती मल्टिप्लिकेशन असणार आणि खाली ऍडिशन असणार. म्हणजे RA is multiply into RB plus RC upon RA plus RB plus RC. खाली ऍडिशन असणार. Equivalent resistance between B and C, that is RB is parallel to the RA plus RC, RB into RA plus RC, RA plus RB plus RC. Equivalent resistance between A and C, RC is parallel to the RA plus RB, RC into RA plus RB, RA plus RB plus RC. For delta network, equivalent resistance between A and B, R1 plus R2, equivalent resistance between B and C,
R2 plus R3 equivalent resistance between C and A R3 plus R1. Now we have get resist. तुम्ही हे बघू शकता हे डेरिव्हेशन आपण कसं केलेलं आहे. एकदम स्लो आपण घेऊयात. हे झालं आता. नंतर now we have get equivalent resistance for between the network to find R1, R2, R3 in terms of RA, RB, and RC. Equate equation 1 and 4 RA, RB plus RC, RA plus RB plus RC, R1 plus R2. Equate equation 2 and 5 RB, RC plus RA, RA plus RB plus RC is equal to R2 plus R3. Equate हे equation equate करायचं RC, RA plus RB upon RA plus RB plus RC is equal to R3 plus R1. Subtract equation 5 from equation 7 RA RB plus RC minus RB RA plus RC upon RA plus RB RC is equal to R1 plus R2 minus R3. R2 cancel झालं. Now add equation number 9 and 10. त्यानंतर हे RA plus RC RB plus RC RA plus RB plus RA RC minus RB RC minus RA RB हे सगळं आपण इक्वेशन केलं. त्यानंतर R2 आणि R3 आपला आला. इथं तुम्ही नोट बघू शकता. त्यानंतर आता आपण बघूया नोट्स. इन अबव एक्झाम्पल्स स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन्स च्या जे आपण इनिशियल स्टेज लिहिलं त्याला आपल्याला मार्क भेटणार 3 आणि जे आपण डेल्टा टू स्टार करेक्ट एक्सप्रेशन लिहिले त्याला मार्क भेटणार 3. त्यानंतर अटेम्प्ट एनीवन स्टेट मीनिंग ऑफ एनी अल्टर अँड बायलॅटरल नेटवर्क अँड फाइंड करंट थ्रू 5 ओम रेजिस्ट्रेशन. State meaning of unilateral and bilateral network and find current through 5 ohm resistances by loop and analysis method in figure 1. All resistances are in ohm. So unilateral network म्हणजे काय असतं? The circuit whose operation is dependent on current through various limit is called unilateral network. Circuit ज्याचं operation depend असतं current वर through various limit is called unilateral network. Circuit consisting diode which always flows of current only in one direction is called unilateral. म्हणजे currentचा flow एकाच direction मध्ये असतो त्याला unilateral circuit म्हणतात. बायलॅटरल नेटवर्क म्हणजे काय असतं? त्याचा फ्लो ऑफ करंट हे दोन डायरेक्शन मध्ये असतं त्याला बायलॅटरल नेटवर्क म्हणतात. सर्किट हुज ऑपरेशन इज सेम इरेस्पेक्टिव्ह ऑफ करंट थ्रू व्हेरियस लिमिट इज कॉल्ड बायलॅटरल नेटवर्क. त्यानंतर even if circuit is given in direction retro it mark loops current and its direction is as below. apply KVL लावायचं आपल्याला लूप 1 मध्ये. आपण KVL किर्चॉफ व्होल्टेज लॉ लावला त्यामध्ये -2I1 प्लस -3 तर मायनस असा KVL लागणार -3I1 -I2 -40 मायनस प्लस 120 इक्वल टू 0. मग -3I1 मायनस मायनस प्लस 3I2 प्लस 80 इथं 120 minus 40 is equal to 80 आलं. मग त्यानंतर हे इक्वेशन आपलं 1 आलं. अप्लाय KVL टू लूप 2. लूप 2 ला आपण KVL अप्लाय केलं त्यामध्ये -4I2 -5I2 प्लस 40 प्लस 3I1 minus I2. मग हे ब्रॅकेट मध्ये 3 ने मल्टिप्लाय केलं 3I1 minus 3I2 प्लस 40 इकडे गेलो -40 झालं. हे 4 5 आणि 4 5 9 9 3 12 म्हणजे -12I2 प्लस 3I1. नाव सोल्व इक्वेशन 1 and 2 सायमल्टेनियसली तेव्हा आपल्याला I2 ची व्हॅल्यू मिळाली. सो बेसिकली तेवढं एक्झाम्पल होतं. त्यानंतर आता नोट इन अबव सॅम्पल एक्झाम्पल मिनिंग ऑफ युनिलॅटरल अँड बायलॅटरल नेटवर्क करंट थ्रू इज वन रजिस्टर्ड बाय लूप analysis method. Current through 5 ohm resistor by loop analysis method. आपण आता ह्यामध्ये आपल्याला हे 2 मार्क्सचे इक्वेशन आलं 2 मार्क्स इथं आलं. आता ह्याचा I2 ची आपण व्हॅल्यू अशी काढली. नोट इन अबव KVL इक्वेशन ओनली I2 हॅव बीन आस्क्ड इफ इट इज आस्क्ड टू फाइंड बोथ. आपल्याला फक्त याच्यावर त्यामध्ये I2 ची व्हॅल्यू विचारली होती म्हणून फक्त आपण I2 फाइंड केलं. जर आपल्याला I1 विचारलं असतं तर आपण I1 पण फाइंड केलं असतं. क्वेश्चन नंबर 1 B चा 2 स्टेट superposition theorem and find current through 5 ohm resistance by using this theorem in figure 1. Statement of superposition theorem, it states that in any linear network containing two or more sources, the current in any element is equal to algebraic sum of current caused by individual source acting alone while the other sources are inactive. In this, the ideal voltage sources are replaced by short circuit and ideal current sources are replaced by open circuit. Theorem is applicable to only linear circuits. बघा आता स्टेप 1 मध्ये आपण ह्या पूर्ण सर्किटला सुपरपोजिशन थेरम अप्लाय करणार. अप्लाय सुपरपोजिशन थेरम टू अबोव सर्किट कन्सिडर 120 व्होल्ट सोर्स अँड शॉर्ट सर्किट 40 व्होल्ट सोर्स. याच्यामध्ये आपण आता सुपरपोजिशन थेरम लावला. याच्यामध्ये as 4 ohm and 5 ohm are in series 4 ohm and 5 ohm will be added. 4 ohm आणि 5 ohm हे सिरीज मध्ये मग ते ऍड होणार म्हणून 9 ohm होणार आणि त्यानंतर 2 ohm आणि
2 ओम इथं आणि 3 ओम 9 ओम पॅरलर आहे. मग 3 into 9 upon 3 plus 9. मग हे 2 मध्ये ऍड झालं त्याची व्हॅल्यू 4.25 ओम. As 3 ohm and 9 ohm are connected in parallel, ते होणार मल्टिप्लिकेशन इंटू प्लस, तर त्याची ती व्हॅल्यू आली आय ची. बाय करंट डिवायडर रूल ब्रांच करंट, हा अशी व्हॅल्यू आपली I1 ची आली. हा त्यानंतर कन्सिडर 40 व्होल्ट अँड शॉर्ट सर्किट 120 व्होल्ट. इन दिस सर्किट 4 ohm and 5 ohm are connected in series. Now supply current, now supply current ह्याच्यामध्ये आता आपण इथं 2 ओम आणि 9 ओम एकमेकांना पॅरलर आहे. मग ते पॅरलरने आपण व्हॅल्यू काढली 2 into 9 upon 2 plus 9 plus 3 त्याच्यामध्ये ऍड केलं. नाउ सप्लाय करंट 40 upon 4.6 ohm is equal to 8.63 ampere. By current division rule, I2 is equal to 2 upon 2 plus 9 into 8.63, 1.57 ampere आले आपली व्हॅल्यू. बाय सुपरपोजिशन थेरम I डॅश प्लस I2, I1 ची व्हॅल्यू आपली आली होती, इथं आपण काढली होती I1 ची व्हॅल्यू 7.06 आणि I2 ची व्हॅल्यू आली होती आपली 1.57. ती ऍड केली, मग आपल्याला इथे सुपरपोजिशन थेरमने व्हॅल्यू मिळाली. आता क्वेश्चन नंबर 2A आपण सोल्व करणार आहोत. अटेम्प्ट एनी वन. Draw a series magnetic circuit with small air gap provided on an RN ring. Also draw an electrical circuit of this magnet circuit. Show various electrical and magnetic circuit appears parameters and electrical and magnetic circuits parameters. Both diagrams write expression to calculate flux in diagram. So आपण इथं एक मॅग्नेटिक सर्किटचा डायग्राम काढलेला आहे. त्यामध्ये कसं फ्लक्स फ्लो होतो ते आपल्याला दाखवायचं आहे, म्हणजे मॅग्नेटिक करंट कसा फ्लो होतो ते दाखवायचं आहे. मॅग्नेटिक मटेरियल बी विथ series area alpha 2, air gap with length Lg and area Ag. Answer: magnetic material A with CS area A, series magnetic circuit, equivalent electrical circuit of above magnetics. For above magnetic circuit, we know general expression for flux काय असतं, magnetic force upon reluctance. Herein ring with, आपण इथं डायग्राम काढली magnetic force, म्हणजे इथं फ्लक्स दाखवला आतमध्ये. magnetic material B with CLS area, air gap with length Lg and area Ag. magnetic material A with CS area A. त्यानंतर आता आपल्या येतं फॉर अबोव मॅग्नेटिक सर्किट वी नो जनरल एक्सप्रेशन फॉर फ्लक्स. फ्लक्स इज इक्वल टू MMF मॅग्नेटिक फोर्स अपॉन रिलक्टन्स. हेरिंग रिंग विथ एअर गॅप, फ्लक्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स अपॉन रिलक्टन्स ऑफ Rn प्लस रिलक्टन्स ऑफ एअर गॅप. हे एंड झालं. Now sample answer electrical and magnetic circuit with parameters shown, expression flux. आता क्वेश्चन नंबर 2 मधला एचा आपण सेकंड क्वेश्चन बघूया. Define self inductance and derive expression of energy stored in inductor coil in the terms of self inductance. सो आता आपण हे पाहूयात. सेल्फ इंडक्टन्स काय असतं? द प्रॉपर्टी ऑफ कॉइल विच अपोजेस एनी चेंज इन करंट पासिंग थ्रू इट इज कॉल्ड सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स ही कॉइलची प्रॉपर्टीज असते जे अपोज करतं करंट मध्ये कोणता बी चेंज येण्यापासून, म्हणजे करंट मध्ये कोणता बी बदलाव आला, चेंज झाला, त्याला अपोज करतं, त्याला विरोध करतं जेव्हा पास होतं त्याच्यातून, त्याला सेल्फ इंडक्टन्स म्हणतात. द सेल्फ इंडक्टन्स इज गिवन बाय एल, दॅट इज एन इंटू फाय अपॉन आय. याचं युनिट आहे हेनरी. एन इज द नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल थ्रू विच करंट I flows to produce flux in Webers. व फ्लक्सचं युनिट आहे वेबर्स. एन हे नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल आहे जेव्हा ते करंट फ्लो होतो फ्लक्स प्रोड्यूस करण्यासाठी. एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोर इन मॅग्नेटिक फील्ड इन टर्म्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स एल. We know the self-induced EMF in coil is given by E is equal to minus L di by dt volts. त्यानंतर A is equal to हे आपलं minus L di by dt volts आलं. According to Lenz's law, induced EMF will oppose supply voltage. We so supply voltage supply energy to overcome it, which ultimately stored magnetic field. V is equal to minus E minus L di by dt is equal to L di by dt. Power supply is equal to V into I, L di by dt into I. Energy supply in time dt is E is equal to power into time, L is L di by dt into I into dt. E is equal to L di into I joules. To find energy when current changes from 0 to I. When E is equal to integration 0 to I, L di into I is equal to L 0 to I di into I. मग L इंटिग्रेशन 0 to I असल्यावर I ची व्हॅल्यू आपण I टाकली तर I स्क्वेअर बाय 2 मायनस 0, E ची व्हॅल्यू 1 बाय 2 L I स्क्वेअर एवढी व्हॅल्यू आपली आली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B आपण बघूयात. अटेम्प्ट एनी वन. Define MMF and reluctance and iron ring of means length 100 cm and cross centimeter
area of 120 centimeter with an नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2B. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामुळे डिफाईन एमएम अँड रिलॅक्टन्स अँड आयर रिंग ऑफ mean length 100 centimeter and cross sectional area of 120 centimeter square with an air gap of 2 mm has a winding of 500 turns. The relative permeability of iron is 600 when a current of 3 ampere flows in the winding. Determine reluctance of iron, reluctance of air gap and magnetic flux, neglect magnetic leakage and fringing. सो आपल्याला गिवन आपण काय दिले लेंथ दिलेली 100 सेंटीमीटर त्याचं मीटरमध्ये केलं 0.1 मीटर आलं. एरिया दिला 120 सेंटीमीटर स्क्वेअर क्रॉस सेक्शनल एरिया तो 120 into 10⁻⁴ मीटर मध्ये आलं. लेंथ आहे त्याची गेन लेंथ 2 mm म्हणजे मीटर मध्ये गेली 2 into 10⁻³ मीटर. n is equal to 500 टन्स आहे कॉइल. रिलेटिव्ह परमेबिलिटी 600, करंट आहे 3 अँपियर. सो आपल्याला पहिल्यांदा फ्लक्स काढायचा आहे कोर आणि गॅप मधला. तो आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला MMF चा नंबर ऑफ कॉइल टर्न्स इंटू करंट. नंबर ऑफ टर्न्स इन कॉइल 500 आहे इंटू करंट 3 आहे तो 1500 म्हणजे 1500 1500 व्हॅल्यू आली MMF ची. सो फ्लक्स काढायचा आहे. फ्लक्स इज इक्वल टू MMF अपॉन टोटल रिलक्टन्स MMF अपॉन SI plus SG MMF upon ST. So reluctance of a core with an air gap will be ST is equal to SI plus SG. Li is equal to L minus Lg is equal to 100 into 10⁻² minus 2 into 10⁻³. SI is equal to Li upon mu naught mu or AC 100 into 10⁻² minus 2 into 10⁻³ upon 4 pi into 10⁻⁷ into 600 into 120 into 10⁻⁴. SI is equal to 110.30 into 10⁻³ 80 upon ओमेगा. ही व्हॅल्यू आपण काढली. याच्यामध्ये म्यू नॉट हे परमेबिलिटी आहे, हे रिलेटिव्ह परमेबिलिटी आहे आणि ही त्याची व्हॅल्यू आहे. त्यानंतर Hg इज इक्वल टू Lg अपॉन यू नॉट AC 2 into 10⁻³ अपॉन 4 pi into 120 into 10⁻⁴. Hg is equal to 1.32629 into 10⁵ 80 upon omega. St is equal to Si plus Hg 110.330 into 10⁻³ plus 1.326 into 10⁻⁵ 242.93 into 10⁻³ 80 ओमेगा. त्यानंतर 5 ची ही व्हॅल्यू आली आपली फ्लक्सची व्हॅल्यू MMF अपॉन Hg प्लस AI MMF इज इक्वल टू ST ही पूर्ण त्याची व्हॅल्यू आली. आता त्यानंतर आता मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स काय असतं तर मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स इज डिफाइंड ॲज अ फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर फ्लो ऑफ फ्लक्स वर जनरेशन ऑफ फ्लक्स. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स हा असा फोर्स जो रिस्पॉन्सिबल ठरतो फ्लक्सच्या फ्लोसाठी. म्हणजे जे फ्लक्स तयार होतो फ्लक्सचं जनरेशन होतं ते फ्लक्सचं जनरेशन होण्यामागं फ्लक्स जनरेट होण्यामागं कारण असतो मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. इट इज डिनोटेड बाय F मेजर इन एम्पियर. एम्पियर मध्ये मोजलं जातं जसं करंट मोजलं जातं. फॉर्म्युला F is equal to N into I number of turns of magnetized coil into current flowing through the coil. त्यानंतर reluctance. It is defined as the opposition to the flow of flux in material it is denoted by S. The unit of measurement of reluctance is ampere per Weber. Mathematically is equal to K upon L upon A. And K हे constant of permeability आहे. L is equal to length of magnetic circuit in meter आहे. A is equal to area of cross section in meter square. In above sample answer definition of definition of magnetometer force and reluctance. Reluctance of iron SI is equal to 1.103 into 10⁵ 80 omega. Reluctance of gap Hg is equal to 1.32 into 10⁵ 80 Weber. तर हे फ्लक्सची व्हॅल्यू आपली आलेली आहे. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 2 चा बी सेकंड. स्टेट रिलेशनशिप बिटवीन दी सेल्फ इंडक्टन्स अँड म्युच्युअल इंडक्टन्स between two magnetically coupled coil. Calculate mutual inductance and self inductance of each coil if two coils of 250 turns and 750 turns are wound on an iron ring of a mean diameter 175 mm and cross section area 750 square meter with relative permeability of 1500. Assume perfect coupling between two coils. Self inductance, the property of coil to oppose any change in current flowing through it, is known as self inductance denoted by L. सेल्फ इंडक्टन्स ही अशी प्रॉपर्टी आहे कॉइलची ती अपोज करतं करंटच्या चेंजमध्ये. जो बी करंट पास होत असेल तर त्या करंटचा चेंज जो होतो करंटमध्ये त्याला अपोज करतो त्याला सेल्फ इंडक्टन्स म्हणतात. ते एल ने डिनोट केलं जातं. म्युच्युअल इंडक्टन्स इज डिफाइन्ड एज द प्रॉपर्टी ड्यू टू विच द चेंज इन करंट थ्रू वन कॉइल इट प्रोड्युसेस एन EMF इन द अदर कॉइल प्लेस नियर बाय इट बाय म्यू एम.
म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स ही अशी प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये जो एका कॉइल मध्ये चेंज होतो करंट मध्ये, तर दुसरीकडे एम एफ प्रोड्यूस होतं दुसऱ्या कॉइल मध्ये. त्या नियर बाय कॉइल मध्ये जे एम एफ प्रोड्यूस झाले त्याला त्याला म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतात. सेल्फ इंडक्टन्स अँड म्युच्युअल इंडक्टन्स आर रिलेटेड बाय K is equal to M upon under root L1 L2. If the two coils perfectly equal, then K is equal to 1. M max under root is equal to L under root L1 L2. As for coefficient, it coupling K is equal to 1. Mutual inductance between two coils will be maximum. So given L is equal to length of magnetic circuit is equal to pi and D. L is equal to pi into 175 into 10 raised to minus 3 meter. A is equal to 75 t mm square, 75 to 2 0 into 10 raised to minus 6 meter square. So n1 is equal to 250, n2 is equal to 7500. हे सगळे न्यूमेरिकल आपण तुम्ही बघा, इझी आहे, हे आपण केलेलं आहे. त्यानंतर हे न्यूमेरिकल बघा कोणते कोणते व्हॅल्यू पुट केलेले फक्त व्हॅल्यू काढलेली आहे. त्यानंतर आता आपण पुढे बघूया क्वेश्चन नंबर, हे बघितलं ना तुम्ही न्यूमेरिकल, हा बघा इथं आपण अख्खा सोल्व केलेला आहे. त्यानंतर आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 3A. Derive the expression for RMS value in terms of its maximum value per sinusoidal varying alternative current. RMS value means root mean square value. The sinusoidal current is related by the I is equal to Imx sin omega t. Waveform representation आपण असं केलं आहे. Formula of calculating RMS value, IRMS is equal to root 1 by t. Integration 0 to t I square d omega t. त्यामध्ये व्हॅल्यू पुट केली, हे डेरिव्हेशन टाकलं आणि हे आपण अशी व्हॅल्यू आली त्याची. त्यानंतर मग काय आय आर एम एस ची व्हॅल्यू आली आय एम अपॉन अंडर रूट 2. सिमिलरली व्ही आर एम एस इज इक्वल टू व्ही एम अपॉन रूट 2. मग नोट फॉर कॅल्क्युलेटिव्ह ह्याच्यामध्ये आय ॲव्हरेजची आपण अशी व्हॅल्यू ते डिराईव्ह केलं. इथं आपण एक्सप्रेशन बघू शकता. ॲव्हरेज व्हॅल्यू आय ॲव्हरेज इज इक्वल टू 1 अपॉन टी इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू टी आय डी ओमेगा टी. आय ॲव्हरेज इज इक्वल टू 1 अपॉन t is equal to 0 to t im sin omega t d omega t. Average value for symmetrical wave term is 0 im upon pi in bracket minus cos omega t 0 to pi im upon t minus cos plus cos 0. मग मायनस कॉस ही व्हॅल्यू आली आणि ही व्हॅल्यू करून आपण ॲव्हरेज करंट काढून पडला. तर क्वेश्चन 3A2. Question 3A2 hai obtain the expression for instantaneous power in case of a purely capacitive circuit and by using the expression prove that this circuit never consumes power. When a sinusoidal voltage is applied to a capacitor is represented using circuit as per below circuit. So Vm sin omega t applied, V is equal to Vm sin omega t. Capacitor current is equal to the rate of change of charge. I is equal to dq upon dt. We know Q is equal to Cv. म्हणजे चार्ज इज इक्वल टू कॅपॅसिटर इंटू व्होल्टेज. ह्याचं इक्वेशन आहे सी व्होल्टेजचं इक्वेशन आहे व्ही एम साइन ओमेगा टी. मग इक्वेशन असं बनणार आय इज इक्वल टू डेरिव्हेशन ऑफ चार्जचे इक्वेशन हे आले सी व्ही एम साइन ओमेगा टी अपॉन डी टी. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ सी ह्याच्यामध्ये साइन ओमेगा टीचं डेरिव्हेशन होणार कॉस ओमेगा टी. व्ही एम तसंच राहणार, डब्ल्यू एक्स्ट्रा बाहेर राहणार, सी असं येणार. मग ते करंटची व्हॅल्यू व्ही एम अपॉन 1 by omega c sin omega t plus pi by 2 अशी व्हॅल्यू आली. as v is in the form of sin omega t, therefore we write also in the form of sin omega t. Current is in maximum when t is equal to 0. I max is equal to Im is equal to v max upon 1 upon omega c. Substitute this value in the above equation. I is equal to Im max sin omega t plus pi by 2. From the equation 2, the equation 3 is the clear that current is the applied voltage v by an angle 90 degree or pi by 2. The phasor diagram for 2 pure c is represented by हे फेजर डायग्राम आपण त्याच्यामध्ये काढली. त्यानंतर एक्सप्रेशन फॉर इन्स्टंटेनियस पॉवर पी इज इक्वल टू पॉवरची व्हॅल्यू फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे व्होल्टेज इंटू करंट. व्होल्टेजचं इक्वेशन व्ही एम साइन ओमेगा टी आणि करंटचं आपलं इक्वेशन आलं आय एम साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. सो व्ही एम साइन ओमेगा टी आणि हे कॉस ओमेगा टी आलं. कॉस ओमेगा टीचा फॉर्म्युला आहे साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. हा सो इक्वेशन आपलं साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी साइन 2 ओमेगा टी फॉर्म्युल्याने. सो हे आपल्याला इन्स्टंटेनियस फॉर्म्युला पी एम पॉवरचं Vm Im sin 2 omega t 2. त्यानंतर ॲव्हरेज पॉवरची फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला, तुम्ही बघू शकता. त्यानंतर क्वेश्चन 3B आय डिफाइन फॉर्म फॅक्टर अँड पीक फॅक्टर. रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ ए प्युअर साइन वेव शेप अल्टरनेटली. करंट is 10 ampere. Waveform completes half cycle in 10 meter second when starting at t0 second. Write the equation of current and
estimate instantaneous values of t 50 meter second and t in the first complete cycle. Form factor काय असतं? The form factor is defined as the ratio of effective value RMS value to the average value at the periodic waveform. Form factor चा formula RMS value upon average value. So ते numerical कसं लिहायचं? Form factor is denoted by Kf is equal to RMS voltage upon V RMS upon V average म्हणजे average voltage. हे झालं form factor. P factor म्हणजे काय? P factor of the periodic wave is defined as the ratio of maximum values to the effective or RMS value of the wave. Peak factor is equal to max value upon RMS value. Peak factor of for sine wave Vm upon Vm by root 2. Peak factor is equal to 1.1444 numerical. When alternating current starting from t is equal to 0, the equation of instantaneous current is given by I is equal to I max sine omega t. Given that RMS value IRMS 10 ampere, Im is equal to under root 2 RIRMS under root 2 into 10. So Im ची formula apply IRMS into under root 2. ही value आली maximum current ची 14.14 ampere. Time required to complete the half cycle is t by 2. 10 meter second is 10 raised to 10 minus 3. So time period is equal to 2 into 10 raised to minus 3 second is 20 minus 3 second. Frequency of the wave is given by frequency is equal to 1 by t 1 by 20 into 10 raised to minus 3 550 hertz आली frequency. हे आपण बघू शकता असं आपण सोल्व केलेलं आहे. हे पुढे न्यूमेरिकल असं आपण सोल्व केलेलं आहे. बघा हे तुम्ही हे बघू शकता. एवढं प्रत्येक एक्सप्लेन करणं सोपं नाहीये, पण बघा तुम्ही इथं आपण असं एक्सप्लेन केलेलं आहे. हे तुम्हाला दिसतंय? तुम्हाला हे कळलं? बघितलं तुम्ही हे? सो आपण पुढे जाऊया. Question number 3b2. Draw a phasor diagram for purely inductive and capacitive circuit. There are two impedance Z1 3j plus 4 3 plus j4 and z2 is 6 minus j8. Carry the following mathematical operation to find equivalent in rectangular form. z1 into z2 z2 minus 3z1 z2 minus 2z1 हे फेजर डायग्राम आपण काढली. नंतर हे पुरले कॅपॅसिटिव्ह सर्किट काढलं. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी हे जे आपलं पॉवर टू कन्व्हर्जन करायचंय रेक्टँग्युलर आणि रेक्टॅंगल टू पोलर कन्व्हर्जन करायचं. तर 3 plus j4 into 6 minus j8 3 into 6 80 8 4 j4 and 6 24j minus j4 and 6 24j plus 32j square. So j square is equal to minus 1 व्हॅल्यू आली आणि आपण हे व्हॅल्यू फाइंड केली. तुम्ही हे बघू शकता याचं न्यूमेरिकल आपण सोल्व केलेलं आहे. 6 minus j8 minus 9 minus 12j. So 6 minus 9 minus 3 minus 12j minus 8j minus 20j. So z2 minus z4 6 minus j8 minus 2 into 3 minus 6 minus 2 into j4 minus j8. So व्हॅल्यू ही अशी आली आपली. बघितली तुम्ही. त्यानंतर आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. Attempt anyone obtain expression for resonance frequency in RLC series circuit and show how reactance, impedance and current vary with frequency. The series RLC circuit is shown in figure and it is called as series resonance circuit. The impedance of series resonance circuit is given by Z is equal to R plus JX, R plus J XL minus XC, R plus J omega L minus 1 by omega C. On occurrence of resonance, reactive part in equation becomes 0. Z is equal to R. At particular frequency F is equal to FR, the inductance and capacitance reactance are exactly equal to each other. XL is equal to XC at F is equal to FR. Frequency is equal to resonant frequency. XL minus XC is equal to 0. 2 pi FR L upon is equal to 1 2 pi FR C. FR square is equal to 1 upon 4 pi square LC. Frequency is equal to 1 upon 2 pi under root LC 4 square and 3 pi PFR ही सगळी आपण व्हॅल्यू इथे काढू शकतो. बघा तुम्ही दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर रेझोनंट फ्रिक्वेन्सी. हे तुम्ही बघू शकता. असं आपण ह्याचं ही डायग्राम सुद्धा काढली. बघा इथं आपण ही डायग्राम हे काढलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन 4a derive relationship between line voltage and phase voltage for 3 phase star connected balance RL load. सो इथं आपण डायग्राम काढली बॅलन्स स्टार कनेक्टेड RL लोडची आणि हे फेजर डायग्राम काढली याच्यामध्ये. हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर रिलेशनशिप बिटवीन लाईन अँड फेज करंट. The current passing through any branch of star connected load is called as phasor current. IR, IY, IB and IPH. Line current. The current passing through is called line current. So RL is equal to IB, IY, IB, IL. From equation 1 and 2, IL is equal to IPH. Relation between line and phase voltage. Line voltage curve. If RYB are called supply lines, then potential difference between any two lines is known as line voltage. So
वी आर वाई इज इक्वल टू वी वाई बी इज इक्वल टू वी बी आर वी एल. हे थ्री इक्वेशन हो गया. फेज वोल्ट म्हणजे काय, द व्होल्टेज मेजर अक्रॉस. So relation between line and phase current. Phase current, the current passing through any branch of star connected load is called phase current. Ri is equal to I by I is equal to Ib is equal to phase current. Line current, the current passing through line is called line current. line से जो करंट पास होता है उसको लाइन करंट बोलते हैं. मतलब लाइन पासून जो करंट पास होता है लाइन करंट म्हणतात. IL IR is equal to IY is equal to IB is equal to IR. From equation 1 and 2, IL is equal to I phase. Line current is equal to phase current. Relation between line and phase voltage. Line voltage is equal to, if R, Y, B are called supply lines, then potential difference between average two lines is known as line voltage. PRY is equal to V by B is equal to VBR is equal to VL. Phase voltage. The voltage measured across single winding is called as phase voltage. PRY is equal to VY, VB, V phase. Now form star diagram as VRY is difference between VR and VY. VRY काय असतं, VR minus VY हे difference असतो. Similarly, VY is equal to VY minus VB, VY plus VB, VBR is equal to VB minus VR, VB plus minus VBR. From phasor diagram, VRY is equal to VR square plus VY square plus 2VR VY cos 60. VRY is equal to VL, VL is equal to under root VR square plus VY square plus 2VR to VY cos 60. From equation 4, VR is equal to VY is equal to V phase. VL is equal to V phase square under root V phase square plus V phase square plus 2V phase plus V phase into cos 60. So VL is equal to under root V phase square plus V phase square plus V phase square into 1 by 2. VL is equal to under root 3 V phase square. VL is equal to under root 3 V phase. So हे झालं आता question number 1A. Attempt anyone. Explain a power triangle in RL circuit and estimate three types of powers in typical motor winding circuit having resistance of 30 ohm and inductance reactance of 40 ohm when connected across 230 volt supply. So power triangle for RL circuit. In above figure there are three types of power. S is equal to V into I, IVL is V and sin pi into IVR is equal to V I cos phi. हे आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे. त्यानंतर apparent power काय असतं. For RL series circuit, the appearance power is given by apparent power CS V into I volt ampere. uh, Active power P. This power is power consumed by RL series circuit and it is given by power is equal to VI cos phi watts, where phi is equal to means phase angle between V and L. Reactive power for RL series circuit, reactive power Q is equal to VI sin phi VAR. Given R is equal to 30 ohm, inductive reactance 40 ohm, V is equal to 230 volt. आपल्याला for RL circuit impedance काढायचे, Z is equal to R plus Z, XC is equal to 30 plus J4, 53.13 ohm. Now I is equal to V by Z, 230 by 50, 4.6 ampere. Now calculate PQVS. P ची व्हॅल्यू, पॉवरची व्हॅल्यू VI cos phi is equal to ती व्हॅल्यू टाकून आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. Q ची व्हॅल्यू VI sin phi ने व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि S is equal to V into I आपण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. सो याच्यामुळे आपण हे सगळं व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. क्वेश्चन नंबर 4B. With diagram show how to get single phase from three phase supply system. Three phase load consists of 100 ohm resistance in each branch and is connected to three phase 415 volt 50 hertz supply. Calculate phase voltage, line voltage and active power when load is connected in star and then in delta. तर थ्री फेज जे कनेक्शन डायग्राम आहे हे बघू शकता तुम्ही. The figure shows star connected three phase supply. To take single phase form it, we have to take any one single phase from R, Y or B with a neutral. We will get single phase supply as figure 2. Phase voltage Z is equal to 100 ohm, VL is equal to 415 volt, frequency is equal to 50 hertz. To find phase voltage, line voltage, phase current for star and delta. For star connection we know that phase voltage is equal to, चा फॉर्म्युला आपण VL by under root 3. फॉर्म्युला VL ची व्हॅल्यू, लाईन व्होल्टेजची व्हॅल्यू टाकायची under root by 3, फेज व्होल्टेजची निघली व्हॅल्यू. फेज करंट फॉर स्टार कनेक्शन साठी फेज करंट हे इक्वल असतो लाईन करंटच्या इक्वल. मग ती व्हॅल्यू जशी लाईन करंटची तशीच फेज करंटची असणार. पॉवर इज इक्वल टू अंडर रूट थ्री IL आणि ही आपली लाईन व्होल्टेज इंटू लाईन करंट इंटू 3 हे अंडर रूट 3 हे झाले पॉवर. फॉर डेल्टा कनेक्शन फेज व्होल्टेज इज इक्वल टू लाईन व्होल्टेज. फॉर फेज करंट
VL by VL by Z, that is 450 by 100 equal 4.15 ampere. हे डेल्टा कनेक्शन साठी आहे. आणि लाईन करंट इज इक्वल टू अंडर रूट 3 फेज करंट, त्याची व्हॅल्यू आली. पॉवर इज इक्वल टू अंडर रूट 3 इंटू IL इंटू VL, पॉवरची व्हॅल्यू ही आली. त्यानंतर नोट फॉर हे आपण बघू शकतो किती किती मार्काला, 2 मार्काला त्याची डायग्राम, त्याचं ते न्यूमेरिकलचा आन्सर. फॉर स्टार कनेक्शन साठी 3 मार्क्स आहे, फॉर डेल्टा कनेक्शन साठी 3 मार्क्स आहे न्यूमेरिकल आन्सर काढण्यासाठी. आता क्वेश्चन नंबर 5A, attempt any one with the help of suitable diagram, explain working principle. Explain work with the help of suitable diagram, explain working principle of three-phase induction motors and state any 4 applications of same. Working principle of three-phase induction motor काय असतं ते सांगा. Three-phase induction motor has stator and rotor. The stator carries and three-phase winding called as rotor winding, while rotor carries a short-circuited winding called as rotor winding. A stator winding is fed from three-phase AC supply and rotor drive with voltage and power from stator winding through electromagnetic induction. Therefore, the working principle of three-phase is fundamentally based on electromagnetic induction, and consider a portion of three-phase induction motor as shown below. Stator field rotation RMF. When the stator winding is connected to a balanced three-phase supply, a rotating magnetic field is set up which rotates around the stator of synchronous speed. Ns is equal to 120 F by P. Frequency poles. The RMF passes through the air gap and curves the rotor conductors which are stationary at start. Due to Faraday's law of electromagnetic induction, EMF is induced in rotor conductors. Since rotor conductors are short-circuited, current starts flowing in the rotor conductor. Now current carrying rotor conductor are placed in a magnetic field, excited or force on the rotor conductors. The sum of all the rotor conductors produces a torque which tries to move the rotor conductors in the direction of rotating magnetic field. Hence ion starts to rotate. Application of three-phase induction motor काय, heavy machinery, cranes से, hoist से, lift से, crusher से, conveyors से, material handling and industrial conveyors से, fans से, large executive fan है, pumps से, for water and heavy liquids, compressors, lads, pressers, etc. है. Draw the sectional view of DC motor and state the function of any three parts. Sectional view, construction of DC motor. Field winding, shaft, armature winding, interpoles. Core frame, armature, field poles, commutator. हे पूर्ण sectional view construction of DC motorचा. Functions of different parts of DC motor. Stator. The stator is the stationary part of the DC motor. Its main function is to serve as a device, solid frame, and to generate the magnetic field. It has various components described below. Yoke is the outer cover which provides the structural strength by acting as a frame. It is made of silicon, steel or cast iron. Poles. The pole is fixed to the yoke of the DC motor. It is made up of question 5B. Attempt any one. Explain the working principle of transformer. Calculate primary turns, full load, second current and maximum flux in core of a one-phase transformer having rating of a 10 kilowatt ampere, 300 volt to 2 volt voltage, 50 hertz, EMF per turn is 10 volt. Working principle of transformer. Primary winding, secondary winding, magnetic flux load. Figure above shows a single phase transformer when single phase AC supply is connected to a primary winding आणि इथे secondary winding आणि इथं आतमध्ये त्याच्यामध्ये flux flow होतो, magnetic flux flow होतो. Primary winding of transformer current stator following to it. This current produces alternating magnetic flux is the core. Most of this changing flux gets linked with the secondary winding, thus the core, the varying flux induces the voltage into the secondary winding according to the Faraday's law of electromagnetic induction. Hence the EMF induced in the secondary winding is called as mutually induced EMF. Given data, QVA rating is equal to 10 kilovolt, 10 into 10 raised to 3 voltage. V1 is equal to 330 volt, V2 is equal to 22 volt, frequency is equal to 50 hertz, MF per turn is equal to 10 volt is equal to E. Secondary current I2, maximum flux, primary turns. We know that KVA rating S is equal to V2 I2, 10 into 10 raised to 3 is equal to 20 into I2. मग ही I2 ची व्हॅल्यू आपण अशी काढली. मॅग्नेटिक फ्लक्सची व्हॅल्यूचा फॉर्म्युला इज इक्वल टू 4.44 फ्लक्स इंटू मॅग्नेटिक फ्लक्स, त्याचे फॉर्म्युला आपण व्हॅल्यू काढली. सो इथं फॉर्म्युला बघितला आहे एन म्हणून काढण्यासाठी झालं. त्यानंतर राईट फॉर्म्युला फॉर कॉपर लॉस. Write formula for copper loss and iron loss in single phase transformer. Full load copper and iron loss of a 50 kVA, 1000 volt and 250 volt 50 hertz transformer are 1200 volt and 500 watt respectively. Calculate the efficiency at half load, unity power factor and full load, 0.8 power factor. Logging copper loss. Power loss is in primary resistance and power loss in secondary resistance.
TCU is equal to I1 square R1 plus I2 square R2, where I1 and I2 primary and secondary winding current respectively, R1 and R2 primary and secondary winding resistances respectively. And Ross, AD current loss plus high hypersensitivity loss Pi is equal to PE plus PH, and P is equal to KE F square BM square T square. K is equal to AD current coefficient, frequency आहे, BM म्हणजे maximum value of flux density, T for thickness of material, त्याची व्हॅल्यू ही टाकून आपण न्यूमेरिकल सोल्व केलं बघा आहे. हे फक्त न्यूमेरिकल असं सोल्व केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे सगळं न्यूमेरिकल तुम्ही बघा, असं आपण सोल्व केलेलं आहे. असं आपण हे न्यूमेरिकल सोल्व केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. रोटरचे पार्ट्स, कम्युनिकेटर, आर्मेचर वाइंडिंग, कार्बन ब्रशेस हे तुम्ही बघू शकता. सो कसा वाटला व्हिडिओ आपल्याला नक्की सांगा. तुम्हाला जर हा PDF पाहिजे असेल तर खाली मी नंबर देत आहे कमेंटमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये. त्या नंबरला व्हॉट्सअप करा, तुम्हाला ही PDF सोल्व PDF अख्ख्या BWS सब्जेक्टची तुम्हाला ती भेटून जाईल. आणि अजून एक गोष्ट, आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये FEच्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या दोन्ही ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपवर ऑल सब्जेक्टच्या नोट्स, MP क्वेश्चन, मायक्रो PDF सर्व अपलोडेड आहे. तुम्ही ते चेक करू शकता, जॉईन होऊ शकता. खाली लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, आणि कमेंटमध्ये पण एक नंबर दिला आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर घेतला की त्यावर तुम्ही हाय पाठवून तुम्हाला ही हाय पाठवा, तुम्हाला ही PDF सेंड केली जाईल BW सोल्व क्वेश्चन पेपरची. सो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. सो आम्हाला अजून मोटिवेशन मिळतं असे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यास. सो थँक्यू, भेटूया परत एकदा.